हा निर्णय बाबी आहे जो आनंद बदल कमिशन बसवलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं राज्य सरकार करू शकते कराच असं कंपल्शन नाहीये. जर असतं तर गुजरातमध्ये वर्गीकरण सुरू असतं, उत्तर प्रदेशमध्ये वर्गीकरण सुरू असतं, मध्य प्रदेशमध्ये वर्गीकरण सुरू असतं, बंगालमध्ये वर्गीकरण सुरू असतं. भारतामध्ये बाकीच्या राज्यामध्ये वर्गीकरण सुरू नाही, जिथं भाजपची सत्ता आहे तिथेही सुरू नाही. याचा अर्थ आहे वर्गीकरण कराच असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं नाही, करू शकता, इच्छेवर सोडलेला आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मग सरकारनं जे कमिशन बसवलं आनंद बदल कमिशन न 1.5 वर्षे संशोधन केलं आणि अहवाल सरकारला दिला. आता खास बाब आहे, हे जे बदर आहेत हे हायकोर्ट पटना हायकोर्ट रिटायर्ड जज आहेत. हा बदरला धानोऱ्यातल्या कोणत्या व्यक्तीने बघितलंय का? तुम्हाला कोणाला माहित आहे का बदर कोण आहे? बदरचा फोटो बघितलाय? बदरचा एखादा व्हिडिओ बघितलाय? बदर कुठं फिरलेला बघितलाय? मिस्टर इंडिया जो अनिल कपूरचा पिक्चर आहे ना, त्याचं घड्याळ त्याने घेतलेलं आहे वाटतं आणि ते अदृश्य होऊन महाराष्ट्रात फिरलाय. म्हणजे 1.5 वर्ष संशोधन केले, कुणालाच भेटलं नाही. हा व्यक्ती आहे नागपूरचा, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, RSS हेडक्वार्टर नागपूरला. हे कनेक्शन समजून घ्या. आणि यानं जो रिपोर्ट दिला या बदरनं, हा बदरचा रिपोर्ट आम्ही म्हणाले सार्वजनिक करा, सरकार सार्वजनिक करी नाही. म्हणजे कोणत्या जातीला किती मिळाले एकदा कळू द्या ना. कुणी कुणाचं खाल्लंय हा रिपोर्ट त्याच्यामध्ये आहे आणि ते सरकार दाखवायला तयार नाही. म्हणून आमच्या लॉंग मार्चची मागणी आहे, पहिल्यांदा काय असेल तर आनंद बदल कमिशनचा रिपोर्ट जाहीर करा. या 59 जातीपैकी कुणाचं जास्त आहे, कुणाचं कमी आहे, कुणी कुणाचं खाल्लंय एकदा जाहीर होऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही ज्यावेळेस विरोध करायला तर आम्हाला आरोप व्हायलाय की महाराजांचं नुकसान आहे वाटतं, बौद्धांचं नुकसान आहे वाटतं. पण असं काही नाहीये. जर संख्येच्या आधारावर वर्गीकरण झालं तर बौद्धांची संख्या म्हणजे 13 मध्ये 8.5% बौद्धांना द्यावं लागेल, 2% मातंगांना मिळेल, ढोर आणि चंभारांना 1.5% मिळेल. संख्या तेवढी आहे. आणि राहिलेल्या ज्या 56 जाती आहेत 59 पैकी त्यांची संख्या 1% सुद्धा नाही, त्यांना 1% मिळेल. म्हणजे 56 जाती आज 13% खेळाल्यात तर 1% बंदिस्त होतील, त्यांचं नुकसान आहे. ढोर आणि चंभार जे आज 13% खेळाले ते 1.5% बंदिस्त होतील, त्यांचं नुकसान आहे. 55 निवडून 57 जाती झाल्या. आणि मातंग समाजाचे नुकसान आहे, ते 2% बंदिस्त होतील. फायदा फक्त बौद्धांचा आहे, महाराजांचा. तुम्ही म्हणता मग फायदा असताना आम्ही विरोध का करायला? कारण बाबासाहेबांचा जो विरोध आहे, बाबासाहेबांचा जो विचार आहे, तो विचार सांगतो शेड्यूल कास्ट, दलित हे एकत्र राहिले पाहिजे, हा विचार आहे बाबासाहेबांचा. संविधान सांगतं हे एकत्र राहिले पाहिजे, हे एकजिन्सी आहेत, हे एकरूप आहेत, हे संविधान सांगतं. आम्ही विरोध यासाठी करायलो की वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोध करायला लागलो. आमचा फायदा आहे तरी विरोध करायला लागलो. लक्षात घ्या, फायदा आहे तरी विरोध करायला लागलो, कारण हे संविधानाच्या विरोधात आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, आम्ही बीड वरून चालत आहोत, 500 किलोमीटरचा प्रवास आहे. हा 5वा दिवस आहे मुक्कामाचा, 17 दिवस प्रवास करायचा आहे. आपण गाणं ऐकतो तुफानातले दिवे, खूप सारे लोक फक्त फेसबुकचे दिवे बनलेत. ज्यावेळेस आज आम्ही चलत आलो, 5 दिवसापासून चाललो, आज 120 किलोमीटर प्रवास झालाय. जवळपास 120 किलोमीटर प्रवास झालाय. पुढच्या प्रवासाला उद्या निघणार. उद्या आम्हाला 35 किलोमीटर चालायचंय बघा. सकाळी 7 निघायचंय. त्यामुळं या आंदोलनामध्ये या धानोऱ्यातल्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे. ज्यांना मुंबईपर्यंत यायचं शक्य आहे त्यांनी मुंबईची तयारी करायला पाहिजे, बॅग भरून आमच्यासोबत चला उद्या सकाळी. ज्यांना पुण्यापर्यंत येणं शक्य आहे त्यांनी पुण्यापर्यंत या, ज्यांना उद्या नगरपर्यंत येणं शक्य आहे नगरपर्यंत या, आणि ज्यांना नगरपर्यंत येणं शक्य नाही कमीत कमी आम्हाला वाट लावायला तरी या, कारण ही लढाई चालू आहे. आपल्याला सर्व दरवाजे बंद झाले. आम्ही 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या, त्या खारिज झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे बंद आहेत. आमचे आमदार 29 आहेत, त्याच्यातले फक्त 2 आमदार बाहेर बोललेले आहेत. विधानसभेत एक बी आमदार बोला नाही. आता पावसाळी अधिवेशन आहे म्हणून हा लॉंग मार्च आहे. 24 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होईल, तिथं चर्चा व्हावी, आमदारांनी बोलावं म्हणून आम्ही हा लॉंग मार्च काढत आहोत, जेणेकरून तिथं चर्चा होईल. आमदार बोलत नाही म्हणून आम्हाला बोलावं लागले, रस्त्यावरती चलावं लागले. सरकारनं दुसरा आणि आमच्या आमदारांनी हा दुसरा पर्याय ठेवलेला नाहीये. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे आमदार निवडून येतात
ते एकाच गोष्टीसाठी तोंड उघडतात, जांभळी देण्यासाठी. ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्यांनी त्याच्यासाठी तोंड उघडलेलं असतं. अरे 29 आमदारांनी विधानसभा बंद करायला पाहिजे, पण ते करत नाहीयेत. हा फार हे आहे. मी तुम्हाला हे सांगतो, लॉंग मार्च हा ऐतिहासिक आहे. जोगेंद्र कवाडे साहेबांच्या काळामध्ये एक लॉंग मार्च झाला नामांतरासाठी, जुन्या लोकांना माहित आहे. आणि हा सुद्धा हा लॉंग मार्च हा ऐतिहासिक लॉंग मार्च आहे. हा तुम्ही इतिहासाचे साक्षीदार आहात. येणारा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, धानोऱ्याला लॉंग मार्च आला होता, मुक्काम होता, तुम्ही लोकांनी जेवणाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, सत्कार केला. हे जे फोटो असतील, व्हिडिओ आहे, येणाऱ्या पिढीला तुम्ही सांगता आमच्याकडे लॉंग मार्च आला होता. त्या गाडी पलीत आम्हाला बी लेकरं बाळ आहेत, आम्हाला बायको आहेत, सगळं सोडून काय आम्ही काय बोंबलत फिरायला इंटरेस्ट नाहीये. सरकारनं जर उद्या जरी सांगितलं, आता जरी सरकारनं लिहून दिलं उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत, धानोऱ्यातून आम्ही वापस जायला तयार आहोत. आम्हाला काय तिथं जाऊन फोटो सेशन आणि नेता बनण्याची काही इच्छा नाहीये. हे नेतृत्वासाठी नाही, ते समाजासाठी आहे. त्यामुळे याला सामूहिक ठेवलेलं आहे. जे लॉंग मार्च मध्ये चलत आहेत ते सगळे त्याचे नेते आहेत, लक्षात घ्या. जे याची तयारी करत आहेत ते सगळे त्याचं नेतृत्व आहे. उद्या तुम्ही सर्वांनी यावं. आज आपल्यामध्ये आमचे मार्गदर्शक, आपल्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाबूराव पोटबळे साहेब आलेले आहेत. त्यामुळं त्यांना अधिक वेळ देणं आवश्यक आहे. मी पोटबळे साहेबाला डायरेक्ट विनंती करतो, साहेब, पोटबळे साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आता मार्गदर्शन करावं. तुमचे, माझे आणि संबंध मानव जातीचे उद्धारक, विश्वभूषण, विश्वरत्न, दिग्विजय नेते, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी उस्ताद, संत रविदास, संत भगवान बाबा, बिरसा मुंडा, या सर्वच आपल्या महामानवांना आणि उद्धारकर्त्यांना मी लॉंग मार्चच्या निमित्तानं अभिवादन करतो. या धानोरा नगरीमध्ये आज हा लॉंग मार्च पोहोचलेला, बिडवून सुरुवात झाली आणि हा धानोऱ्याला लॉंग मार्च आलाय. धानोऱ्याच्या जनतेचा आणि कार्यकर्त्यांचाही मी आभार व्यक्त करतोय की धानोऱ्याच्या कार्यकर्त्यांनी या लॉंग मार्चचं उत्स्फूर्त स्वागत करून आपलं जे चळवळीतलं योगदान असतं, कर्तव्य असतं, ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न धानोरा, कडा आणि आष्टी या बीड जिल्ह्यातल्या आणि पाटोदा नगर जिल्ह्यातल्या जामखेड, मांजरसुंबा या अशा अनेक गावातनं कार्यकर्त्यांनी आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचे पाईक आहोत आणि आंबेडकरी चळवळीतले शिलेदार बाबासाहेबांची खरी चळवळ ठेवून जात आहेत. त्या चळवळीला आम्ही सुद्धा समर्पित आहोत असं दाखवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलाय त्याबद्दल चळवळ जिवंत आहे आणि बीड जिल्ह्यातली तर चळवळ निश्चितपणे जिवंत आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीला मी कुण्या पक्षाला, संघटनेला नाही, आंबेडकरी चळवळीला मानाचा मुजरा करून सॅल्यूट करतोय. आता माझ्या पूर्वीच्या सर्वच मान्यवरांनी भूमिका तुमच्या समोर विशद केलेली आहे. आपला हा लॉंग मार्च किंवा आपली मागणी, आपली चळवळ
ही कोणा जातीच्या विरोधात नाही, अजिबात कोणा जातीच्या विरोधात नाही. जो कोणी जातीच्या विरोधात आहे म्हणतो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा गद्दार आहे. बाबासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जातीचं गठन केलं. बाबासाहेबांनी या देशातल्या वंचित घटकांचं, उपेक्षितांचं, अनुसूचित जातीमध्ये गठन केलं आणि त्यांना समान न्याय देण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्याचा मागचा उद्देश काय होता, तर हा माझा उपेक्षित समाज, रंजल्या गांजलेला समाज, वंचित समाज हा इतरांच्या वरच्या बरोबरीनं आला पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. तुम्ही म्हणाल की बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. बाबासाहेब काय म्हणतात, तुमच्यापेक्षा जो वंचित आहे, उपेक्षित आहे, त्याला वर काढण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या लेकरांनी केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट मान्यवर कांशीरामजींनी या देशात केली आणि अनुसूचित जाती सोबतच ओबीसी मधला, मुसलमानामधला, हिंदू मधला, ख्रिश्चनामधला जो उपेक्षित समाज आहे त्यांना बाबासाहेब आंबेडकर शिकवले आणि त्यांना जय भीम म्हणायला शिकवलं. त्या काळामध्ये कांशीरामजी सायकलवर गेले. वाकेकर सर बरोबर आहे का? विश्वदीप, आपण का नाव घेतो त्यांचं? बाबासाहेब महानायक होते तर कांशीरामजी नायक होते. या नायकांना विसरून चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, मी 42 देशात जाऊन आलोय, बाबासाहेबांच्या जयंत्या, धम्म परिषदा वगैरे. तुम्ही इंग्लंडमध्ये जा, तुम्ही आफ्रिकेमध्ये जा, तुम्ही अमेरिकेमध्ये जा, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जा, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कोण घेऊन जातं तिकडं? तो चमार समाज जो मायग्रेट झालेला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपूर्ण जगामध्ये घेऊन जातो. महाराष्ट्र आपण फक्त एकट्या महाराष्ट्रापुरते, बरोबर आहे? मग महारांची जशी चामारांची जिम्मेदारी आहे ही आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जायची आणि सगळ्या समाजाला सोबत घेण्याची, तशी महारांची सुद्धा जिम्मेदारी आहे सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची. म्हणून मी धानोऱ्याला मुद्दाम होऊन बीड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आलोय. बीडची सुरुवात आणि बीड जिल्ह्याचा सगळ्यात टोक जे आहे ते धानोरा, सुरुवात आणि शेवट इथं व्हावा आणि नंतर नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश व्हावा. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. हा एकच उपवर्गीकरणाचा विषय नाही. शिंगारे साहेब, विश्वदीप, वाकेकर सर, अजय, सर्वदे, प्रेम, हा एक खडा आहे, खडा. उपवर्गीकरण झाल्यानंतर तुमच्या जातीमध्ये फूट पाडली. एकदा जातीमध्ये फूट पाडण्यामध्ये जर ही प्रतिगामी शक्ती यशस्वी झाली तर तुमचं आरक्षण बंद होणार आहे. तुमचं चालणं, बोलणं, राहणं, खाणं, पिणं हे सगळं बंद होणार आहे. त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची. माझा विरोध एका कुठल्या पक्षाला नाही, माझा विरोध त्या विचाराला आणि त्या प्रवृत्तीला आहे.
माझी महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी सर्व संघटनेला विनंती आहे, तुमचा एक आवाज आणि एकच झेंडा उभा राहायला पाहिजे. मातंग समाजामध्ये सुकुमार कांबळे किंवा अजिंक्य भैया चांदणे यांनी भूमिका बदलली म्हणजे ते आंबेडकरवादी नाहीत अशी भूमिका तुम्हाला मांडता येणार नाही. आंबेडकरवादी कोण आहे आणि कोण आहे याचं सर्टिफिकेट देण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यांना त्यांच्या समाजाची भूमिका मांडावी लागत असेल तर त्याला विरोध करून जमणार नाही. तुम्ही तुमच्या समाजाची भूमिका मांडा, आम्ही आमच्या समाजाची भूमिका मांडू. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे. मराठा समाजाचं आंदोलन झालं, जरांगे पाटलांच्या आता विश्वदीपनं त्याचा उल्लेख केला. पहिला पाठिंबा आंबेडकरवाद्यांनी दिला आणि महाराष्ट्रात सगळ्या भागावर आंदोलन कुणी केलं तर मी केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि आरक्षण मेळावा सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन सगळ्या टीव्ही चॅनलवरती त्याचं प्रक्षेपण झालं होतं. आपण आरक्षणवादी आहोत. आरक्षण हे बाबासाहेबांमुळे आपल्याला कळालं. आपण आरक्षणवादी आहोत. जो जो आरक्षण मागेल कुठलाही समाज असो त्याला त्याची जाणीव झाली तर त्याच्या पाठीशी आंबेडकरवाद्यांनी भक्कमपणे उभा राहण्याचं काम केलं पाहिजे, या मताचा मी आहे. मग माझा उपवर्गीकरणाला काय विरोध आहे? 2 मिनिटात सांगणार आणि संपवणार. माझा उपवर्गीकरणाला याच्यासाठी विरोध आहे की उपवर्गीकरणाच्या नावाखाली आमच्यामध्ये फूट पाडण्याचं पाप काही मंडळी करू लागलेली आहे. जो महार आणि मान समाज शहरामधल्या लोकांना माहित नाही पण खेड्यामधल्या लोकांना आम्हाला माहिती आहे. जो मान समाज आहे, चामार समाज आहे, आम्ही हजारो वर्षांनी एकत्रित राहतो, एकत्रित नांदतो, एकत्रित कामधंदे करतो. त्यांचे धंदे आमचे धंदे एकच आहेत, त्यांचं राहणीमान आमचं राहणीमान एकच आहे, त्यांचं खानपान आणि आमचं खानपान एकच आहे. त्यांच्या घरामध्ये आम्ही कधी खात होतो तर ते कधी आमच्या घरामध्ये खात होते. तांदूळला मागवाडा तुमच्याच बाजूला आहे का नाही? कड्याला मागवाड्यात तुमच्याच बाजूला आहे का नाही? म्हणजे प्रत्येक गावामध्ये सोबतीनं राहिलेले जुने माणसं. मी माझ्या गावामध्ये लोंढे कंपनी आहे मातंगाची, त्यांना मी मामाच म्हणा. माझी आई त्याच गावची, माझे वडील त्याच गावचे. मग हे भाच्याचं नातं, भावाभावाचं नातं हे सरकार तोडणार असेल तर ते करू द्यायचं का? आणि आमच्या जाती जातीमध्ये शिंगारे सरांनी विश्लेषण केलं, विश्वदीपने विश्लेषण केलं, अजयने विश्लेषण केलं, वाकेकर सरांनी विश्लेषण केलं. त्या विश्लेषणामध्ये मी पडणार नाही. कुणाला किती मिळणार आहे, कुणाला किती मिळणार आहे. आता मी आहे, माझे 2 मुलं आहेत. माझ्या दोन्ही मुलाला मी स्कॉलरशिप सुद्धा उचलली नाही, उचलू दिली नाही. कारण मी खाण्यापिण्यासाठी भक्कम झालो तर माझ्या मुलाला स्कॉलरशिप कशाला? माझ्या मुलाला मिळेल नाही मिळेल, माझ्या पुढच्या पिढीला नाही मिळालं तरी चालेल, पण इथल्या मारांना, मांगांना, चामारांना, मोचाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि एकाच प्रवर्गामध्ये मिळालं पाहिजे. आमच्या फूट पडता कामा नाही, ही आमची भूमिका, ही आमची भूमिका. आणि मातंग समाज जरी म्हणत असला की आम्हाला बी एक उदाहरण कुठंतरी दिलंय, बाबा म्हणजे मातंग समाजाची थोडी अज्ञान आहे. विश्वदीप तुम्हाला सुद्धा उदाहरण द्यायला असेल. एकदा बाबासाहेबांनी म्हणजे माझ्या मनचं उदाहरण आहे, म्हणजे हकीकत आहे, हकीकत नाही. पण मी म्हणाले की बाबासाहेबांनी सांगितलं सातारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब महारामान परिषदा खूप दिली, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा झाली.
बाबासाहेब सातारा जिल्ह्यात म्हणाले की मी येणार आहे, तिथल्या बौद्धांना त्यावेळेच्या महाराजांना जरा मांगांना सुद्धा सोबत घ्या. मी उदाहरण दिले बीडमध्ये, मांगांना सोबत घ्या. मी तुम्हाला अजरामर होण्याचं, माणूस बनण्याचं अमृत अन्न घेऊन येणार आहे. मला ते मांगांना सुद्धा पाजायचं अमृत. महाराज म्हणाले ठीक आहे, चांभारही आले त्या बैठकीला. महार, मान, चांभार सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये महाराज मांगाचे आडनावच कांबळे. तिकडे लोक म्हणतात कांबळ्याच्या गल्लीमध्ये गेलो होतो. महाराज मांगाच्या चांभाराचे म्हणत नाही, या तिन्ही समाजाचे आडनाव कांबळे. कुठे गेले होतात? आम्ही कांबळ्यांच्या ती गल्लीमध्ये जाऊन आलो. मग कुणी आडनाव बदलले केले, कुणी रामानंद केलं, कुणी कमलाकर केलं, कांबळेचं बरेच बदलले. शिकलेले लोकांनी आडनावच बदलून टाकले. तिकडे बाबासाहेब गेले, महाराजांना विचारलं त्यांनी, मांग आलेत का? ते म्हणले नाही बाबासाहेब, मांग यायला तयार नाही. चांभार आले पण मांग यायला तयार नाही. म्हणले जा आणि त्यांना उचलून घ्या, आणा. महाराज चांभारा गेले, त्यांना उचलून आणलं. बाबासाहेब म्हणले मी तुम्हाला अजरामर करण्यासाठी आणि तुमच्या अधिकाराचं हे अमृत घेऊन आलोय, तुम्हाला प्यावा, तुम्हाला मला पाजायचंय. ते म्हणले बाबासाहेब तुम्ही काय अमृत आणा नाही तर काय, आम्हाला प्यायचंच नाही, प्यायचंच नाही म्हणले. बाबासाहेब म्हणले ह्यांना जबरदस्ती पाजा. ते म्हणले तुम्ही जबरदस्ती पाजलं तर ते आमच्या तोंडात आलं की मी थुकून देऊ, आम्हाला प्यायचंच नाही. मग बाबासाहेब म्हणले एक काम करा, यांना हौदामध्ये अमृत टाका आणि यांना हौदामध्ये बुडवा, मग ते पितील. मग महाराणी आणि चांभारांनी त्यांना अमृताच्या हौदामध्ये बुडवलं. मग बाबासाहेब म्हणले आता पिलत का नाही सांगा? ते म्हणले नाही बाबासाहेब, आम्ही खाली गेलो हौदात, तेव्हा नाक आणि तोंड दाबलं, आम्हाला आधी अमृतच केलं नाही. मग त्यांना बाबासाहेबांनी वेगळं काही दिलं नाही का? बाबासाहेबांनी अमृत आणलं होतं ना. अमृत म्हणजे शिक्षण, एज्युकेशन. बाबासाहेबांनी आणलं होतं. मातंग समाजातल्या लोकांमध्ये त्याच ज्या पद्धतीनं जे हे व्हायला पाहिजे होतं, काय त्यांची मानसिकता आणि प्रचार व्हायला पाहिजे होता, तो प्रचार आणि प्रसार झाला नाही. त्याच्यात आम्ही सुद्धा दोषी आहोत. आज सांगतोय आपण सुद्धा दोषी आहोत. आता माझी विनंती आहे, गावागावातल्या मातंग समाजाला सांगा की आपल्या भावाभावाची एकजूट जर तुटली तर तुमचं या देशामध्ये राहणं सुद्धा मुश्किल होईल, या गावामध्ये राहणं मुश्किल होईल. तुमचे मनभेद होतील, मतभेद होऊ द्या, त्यांना मागू द्या काय मागायचं ते, त्यांचे ना आपले मतभेद होतील, पण मनभेद होऊ देऊ नका. आणि त्यांना सांगा तू माझा भाऊ आहेस, मी तुझा भाऊ आहे. हजारो वर्षाची परंपरा, आपल्या भावाभावाची परंपरा, एकजुटीची परंपरा आहे. त्या एकजुटीच्या परंपरेला कलंक लावू नका आणि उपवर्गीकरणाच्या भानगडीत पडू नका. अशी विनंती गावागावामध्ये जाऊन करा. अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आपलं भांडण मातंग समाजाबरोबर नाही, आपलं भांडण या सरकार बरोबर आहे, आपलं भांडण विचाराबरोबर आहे, आपलं भांडण प्रवृत्ती बरोबर आहे. आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं काम आपण करा. आणि तुम्ही जो प्रथमच सांगितलं, तुम्ही जो कार्यकर्त्याचा सत्कार आणि व्यवस्थितपणे आमचा सगळ्याचा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. संध्याकाळचं जेवण आणि सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केली ना? झाली ना? ओके, सगळी व्यवस्था झालेली आहे, पुढे व्यवस्था झालेली आहे. आणि विशेष मुद्दाम म्हणून सांगतोय की आमचे कार्यकर्ते दुपारी काही जणांनी बिर्याणी खाल्ली नाही. ते म्हणाले की संध्याकाळी बिर्याणी, दुपारी बिर्याणी, कसं होणार आमचं? तर तुम्हाला सांगतो की बीड जिल्ह्यातले आणि नगर जिल्ह्यातले लोक इतके खतरनाक आहेत की त्यांना जेवण साधं देत नाहीत. तर कार्यकर्त्यांनी जेवणाची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो.
आणि माझं लांबत चाललेले 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, सर्वांना जय भीम.